ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे फोनलाईनवरून जोडले गेले आहेत। सुषमा अंधारेजी, गेल्या काही दिवसांपासून हा विषय चांगलाच गाजतोय। तुम्ही सुद्धा चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, कसं पाहताय? मला असं वाटतं की मी कालही म्हटलं होतं की आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा होत असताना जर नैतिकतेचं कारण दिलं असेल तर पक्षात सुद्धा नैतिकता असते। त्यामुळे एका अर्थाने देर आहे दुरुस्त आहे, पण पक्षाने हा निर्णय घेतला हे उत्तम झालं। मात्र आता पुढची तुमची भूमिका काय असेल? पुढील माझी भूमिका अजूनही तिथेच आहे, मी ठाम आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। मी माझ्या म्हणण्यावर आजही ठाम आहे। या पार्श्वभूमीवर तुम्ही आज नाशिक आयुक्तांची सुद्धा भेट घेतली, त्या संदर्भात काही माहिती देऊ शकाल? आज आम्ही नाशिक आयुक्तांना भेटलो, त्यांच्याकडनं तपास एसआयटी प्रमुख श्रीमती सातपुतेजी यांच्याकडे वर्ग झालेला आहे। सातपुतेजी यांना बोलून आम्ही आमच्याकडे असणारे काही इनपुट आहेत ते इनपुट आम्ही त्यांना दिले आणि यात काही संवेदनशील गोष्टी होत्या ज्या कदाचित मला माध्यमांच्या समोर डिस्क्लोज करता येणार नाहीत, कारण पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सन्मानाचा प्रश्न हा जास्त महत्वाचा आहे। सो त्यातले काही ज्या संवेदनशील मुद्दे आहेत ते कदाचित मला आपल्याशी डिस्कस करता येणार नाहीत। मात्र निश्चितच मला असं वाटतं की आपण एसआयटीलाही थोडा वेळ दिला पाहिजे आणि त्यांची जी एकूण कारवाई आहे त्याच्यावर आपण आत्ता जजमेंटल न होता काही दिवसांनी बोललं पाहिजे। अगदीच, नक्कीच। सुषमाजी, एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर अतिशय गंभीर मुद्दे समोर आलेले आहेत। त्यानुसार आता रुपाली चाकणकरांचा हा राजीनामा कितपत तुम्हाला समाधानी वाटतोय? राजीनामा झाला ही चांगली गोष्ट आहे, कारण पक्षाला महाराष्ट्रभर फिरायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या। मात्र मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये नुसता राजीनामा एवढं पुरेसं नाही, तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे। अगदी, नक्कीच। धन्यवाद सुषमा अंधारेजी, TV9 मराठीशी बोलल्याबद्दल। एकूणच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा घेण्यात आलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर खरातच्या गैरकृत्यात माझा संबंध नाही असं चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। सत्य प्रखरतेनं सिद्ध होईल, हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा। या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय सर्वेसर्वा सुनेत्रा पवारांकडे सोपवलेला आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री असं त्यांनी म्हणत संपूर्ण हा राजीनामा दिल्याचं आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण त्यांचं हे ट्विट पाहूयात। खरातच्या गैरकृत्यात माझा संबंध नाही, सत्य प्रखरतेनं सिद्ध होईल आणि हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा, यासाठी या ठिकाणी राजीनामा देत असल्याचं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। या भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना या ठिकाणी हा मोठा फटका बसल्याचं आपण पाहतोय।